आपण पाहू शकतो, आपण आता आलो आहोत HP पेट्रोल पंपवर सध्या आपण आहोत, जो बोईसर पालघर रोडवर आहे, MIDCच्या समोर. या पेट्रोल पंपवर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे. आपल्या लक्षात येईल, हा पेट्रोल पंप पूर्णतः खाली आहे आणि या ठिकाणी एक छोटासा फलक लावलेला आहे. त्यावर काय लिहिलं आहे आपण बघूया. नो स्टॉक, डिझेल संपले असल्याचं हे फलक त्यांनी लावलेलं आहे. आणि एकीकडे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, पेट्रोल डिझेलचा कसलाही तुटवडा नसल्याचं माध्यमांवर ते सांगत आहेत. तर ही आहे खरी परिस्थिती. आपण पाहू शकतो, हा HP पेट्रोल पंप आहे पालघर शहरातील. नेहमीच गजबजलेला हा पेट्रोल पंप या स्थितीला अगदी शांत आहे. बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. एकंदरीतच या सर्व परिस्थितीवर पालघरच्या ज्या सर्वच पेट्रोल पंपावरील आपण स्थिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं मतसुद्धा या परिस्थितीवर काय आहे ते जाणून घेणार आहोत. अरे कॉल आएगा काका, कॉल एक दिन तो बर्दाश्त करो. पेट्रोल पंपवरील काही कर्मचारी आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी जरा बातचीत करणार आहोत. काय सांगाल, आज पेट्रोल पंपवर गर्दी नाही आहे, आपण बॅरिकेड्स लावलेले आहेत. कशासाठी हे बॅरिकेड्स लावले आहेत? पेट्रोल संपलं आहे का? पेट्रोल संपलेलं आहे. संध्याकाळी 2-3 वाजता पेट्रोल संपलेलं आहे, त्याच्यामुळे बंद केलेलं आहे. सकाळपर्यंत चालू होऊन जाईल, 7 वाजेपर्यंत टँकर येणार आहे. बरं, पेट्रोल पंपवर सध्या गर्दी नाही आहे, पण जेव्हा गर्दी होती किंवा गर्दी असते त्यावेळी कोणी ओव्हरस्टॉक म्हणून घेऊन जातो आहे का पेट्रोल किंवा डिझेल, असं काही? नाही, तसं काही नाही कोण घेऊन जात, कारण गाडी आहे ती आता अफवामुळे सर्व फुलच करतात जास्त करून गाडी. बाकी काय हे असं काही नाही. म्हणजे उद्या सकाळी पेट्रोल पेट्रोल सकाळी चालू होऊन जाईल, 7 वाजता चालू होऊन जाईल. हो. जिल्ह्याच्या पुरवठा विभागाच्या अधिकारी सीमा महल्ले आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल, पालघर शहरामध्ये जी सध्या परिस्थिती आहे, पेट्रोल असेल डिझेल असेल, आत्ताच आपण एका पेट्रोल पंपवरची नेमकी परिस्थिती काय आहे ती बघितली आहे की तिथे डिझेल पेट्रोल संपलं असल्याचा एक बोर्ड लावलेला आहे. याकडे आपण कसं पाहता? आणि केंद्राकडून असेल किंवा राज्य सरकारकडून दिलासादायक अशा बातम्या येत आहेत की पेट्रोल डिझेल सगळं सुरळीत आहे, मात्र सत्य परिस्थिती आपण आता सध्या बघितलेली आहे. काय सांगाल त्यावर? सध्या पालघर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही. आता लोकांनी पॅनिक होऊन तिथे जास्त गर्दी केली आहे. आता आम्ही आढावा घेतला असता असे दिसून आले की एका पेट्रोल पंपच्या तिथे जेव्हा 3 दिवसाचा जो सेल आहे तो एका दिवसात त्याचा सेल झाला आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये पॅनिकता वाढलेली आहे. मला याच्यामार्फत लोकांना एक आवाहन करायचं आहे की विनाकारण अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पेट्रोल पंपवर गर्दी करू नका. म्हणजे आवश्यक तेवढंच तुम्ही पेट्रोल भरा. आणि तुटवडा आपल्या जिल्ह्यात नाही आहे आणि डेली कंपनीकडनं पण आपल्याला सप्लाय सुरू आहे. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यात तसा प्रश्न उद्भवणार नाही, शासनाच्या याने होईल. पण काही गॅस एजन्सीज असतील किंवा पेट्रोल पंप असतील, या ठिकाणी आपल्याला सध्या गर्दी पाहायला मिळते. ही गर्दी कोणाची आहे? म्हणजे ही गर्दी का होते? मग लोकांनी पॅनिक होऊन गर्दी केलेली याच्यातून दिसून येत आहे. आता गॅस एजन्सीच्या ज्या आधी सुरुवातीला गर्दी आणि आताची कंडिशन याच्यात बेटर आपण सक्सेसफुली आहेत आणि लोकांना वेळेवर सिलेंडर भेटत आहे. त्यामुळे तो कॉन्फिडन्स त्यांचा वाढलेला आहे आणि रांगाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे गॅसचं आता आणि पेट्रोलकडे जे कंडिशन येत आहे त्याच्या बाबतीत पण मी तेच सांगू शकते की आपल्या जिल्ह्यात तुटवडा नाही आहे आणि सप्लाय डेली सुरू आहे. त्याच्यामुळे पॅनिक होऊन विनाकारण गर्दी टाळावं आणि शासनाला सहकार्य करा. बरं, येत्या काळात ही परिस्थिती बदलणार आहे की काय? सध्या तर आपल्याकडे आहे आणि शासनाचं काही तसंही नाही आहे की काही सध्याचं काही कंडिशन हे आहे. नक्की, धन्यवाद. तर नक्कीच या होत्या सीमा महल्ले, ज्या पालघर जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी आहेत. त्यांनी पालघर जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल आणि गॅस टंचाईच्या संदर्भातील एकंदरीत माहिती जी आहे ती आपल्याला दिलेली आहे.
आता यानंतर पुढची परिस्थिती काय उद्भवते आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.